मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये गायत्री सर्वांना विचारते, या मशीनचा इतिहास कोण सांगणार आहे का? कुणी काही बोलत नाही, म्हणूनच आता तेवढ्यात मानसी तेथे येते आणि म्हणते, गायत्री मॅम, मी हा इतिहास नक्कीच सांगू शकते, असं म्हणून ती पुढे जाते. सर्वजण तिच्याकडे पाहत असतात. तर तेजस आता मनातल्या मनात विचार करतो, मिस लकी चार्म इथे का आल्या असतील आणि त्यांनी जर मला इथे पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता तो लगेच हळूहळू मागे येतो आणि एका माणसाच्या आड लपून बसतो. तर इकडे मानसी पुढे जाते आणि म्हणते, मी या मशीनचा इतिहास चांगलाच ऐकून आहे. खरं तर हे मशीन आहे ना, ब्रिटिश काळातील बनावटीचं आहे. जे मशीन या वृत्तपत्रामध्ये छापून आलं ना, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळंच वळण मिळालं. तेव्हा मानसी जे काही सांगते ते पाहून गायत्रीला खूप राग आलेला असतो. रागातच ती मानसीकडे पाहत असते. तेव्हा ती सांगत असताना तेजस आपोआपच मानसीकडे पाहू लागतो. खूप वेळ तो तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असतो, कारण मानसीला एवढा त्या मशीनबद्दल इतिहास माहीत असतो. गोष्ट अजूनही तेजसला माहीत नसते. तो तिच्याकडे पाहत असताना मानसीचं देखील त्याच्याकडे लक्ष जातं. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता ती का थांबली याचं आश्चर्य सर्वांना वाटतं, म्हणून सर्वजण तिच्याकडे पाहतात. विनीत म्हणतो, म्हणून तेजसला समजतं की मानसी माझ्याकडेच पाहतीये, म्हणून तो पटकन आता मागे लपून बसतो. त्यावेळी मानसी म्हणते की काही नाही, असं म्हणून ती मनातल्या मनात विचार करते, मिस्टर राष्ट्रहित मला सारखे सारखे का दिसतायत, मला त्यांचा भास का होतोय ना, तेच कळत नाहीये. त्यानंतर पुढे मानसी सांगू लागते, आज स्वातंत्र्य सूर्य वृत्तपत्राचा वर्धापन दिन आहे. ही मशीन ज्यांनी जोपासली ना, ही त्यांची तिसरी पिढी आहे. तात्यासाहेब, सुनंदा मावशी, गायत्री मॅडम, असं म्हणून ती पुढे सांगत असते. त्याचवेळी गायत्री जोरात टाळ्या वाजवते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. मग आता सर्व इतिहास तर तुझा तोंडपाठच आहे, असं रागातच गायत्री म्हणते. आणि सर्व इतिहास सांगून झाला असेल, आगाऊपणा करून झाला असेल, तर तू इथे कशाला आलीस ना, ते अगोदर सांग, असं गायत्री म्हणते. त्यावेळी आता मानसी सांगते, मॅम, तुम्ही जो केक बनवायला सांगितला होता ना, तो मी आणि माझा भाऊ म्हणजे विनीत घेऊन आलो आहोत. तेव्हा गायत्रीला आश्चर्य वाटतं. ती विचारते, म्हणजे हा केक तू बनवलास? मानसी म्हणते, हो, तुम्हीच ऑर्डर दिली होती ना माझ्या भावाकडे म्हणजे विनीतकडे. त्यावेळी विनीत ही तुझी बहीण आहे का, असं आता गायत्री विचारते. तेव्हा तो म्हणतो, हो. तर तेजस आता उभा राहून एका माणसाच्या आड लपून मानसीकडे पाहत असतो. तेव्हा ही अशी कामं करायची वेळ तुझ्यावर का आली, सांग ना पटकन, असं गायत्री म्हणते. मग आता तुझं लग्न झालं होतं ना, त्याचंही काय झालं? माझं लग्न मोडलं, असं मानसी सांगते. तेव्हा तात्यासाहेब आणि सुनंदालाही धक्का बसतो. मग गायत्री म्हणते, बापरे, मला वाटलं होतं फक्त कर्तृत्व आणि हुशारी यांचीच कमी तुझ्यामध्ये आहे, परंतु कसं आहे ना, तुझं नशीबसुद्धा तुला साथ देत नाही, ते पण फुटकंच आहे. तर गायत्री म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, जर आता तू आली आहेस ना, तर मग केकसुद्धा खाऊन जा. तेव्हा कसला लिलाव, असा आता ती विचारते. मशीनचा लिलाव आज होणार असल्याचं आता गायत्री सांगते. हे ऐकताच आता मानसीला जबर धक्का बसतो. तेव्हा मानसी लगेच सुनंदाकडे जाते आणि म्हणते, मावशी, हे काय? मग आता सुनंदा खूप रडत असते. त्यानंतर आता लिलावाची बोली लावणार असतात. त्यावेळी आता विनोद म्हणतो, नुसते बघत राहू नका, तुम्ही अगोदर बोली लावा आता पटकन. त्यावेळी विनोद पुढे म्हणतो, काय लावणार तुम्ही बोली? एक माणूस उठतो आणि म्हणतो, 5,000 रुपये. तेव्हा विनोद म्हणतो, हो, मला माहिती आहे मशीन हे गंजलेलं आहे, परंतु 5,000 रुपये फक्त. मग तो माणूस म्हणतो, कसं आहे ना, मी भंगारवाला आहे आणि भंगारवाला तरी काय किंमत लावणार? हा गायत्री म्हणते, बापरे, प्रभूंच्या या इतिहासाला भंगाराची किंमत. तर विनोद 5,001, 5,002 आणि 5,003 असं बोलणार असतो. तेवढ्यातच दुसरा माणूस उठतो आणि लगेच 10,000 रुपये म्हणतो. मग विनोद पुढे बोली लावत असतो. इकडे तेजसच्या मनाची धाकधूक सुरू होते, कारण आता मानसीने त्याला जो लकी चार्म दिलेला असतो, तो आता त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तू फक्त दगडच राहिला आहेस, आता याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा तो त्या लकी चार्मकडे पाहतच राहता. विनोद 10,001, 10,002,
2 10,000 3 असं म्हणण्याच्या आतच तिथे रणजित येतो आणि 1,00,000 रुपयाची त्या मशीनला बोली लावतो. रणजितचा आवाज ऐकून मानसीला राग येतो. ती आता पाठ करून त्याच्याकडे उभी राहते. तर आता गायत्रीला मोठा धक्काच बसतो की या फडतूस मशीनची किंमत 1,00,000 रुपये. मग आता इकडे विनीतला विचारतो, काय रे हा 1,00,000 म्हणाला का? तेव्हा विनीत म्हणतो, शांत राहा जरा. मग आता रणजित पुढे येतो आणि या मशीनची मी 1,00,000 रुपये बोली लावतो असं म्हणतो. तेजसला आठवतो, मी रणजितकडे त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्याला रिक्वेस्ट केली होती की तूच हे मशीन विकत घे म्हणून. तेजसला आता जरा आनंदच होतो. तो रणजितकडे पाहून आता हात जोडतो. गायत्री जरा कोमातच असते तेव्हा ती आता रणजितला विचारते, मला वाटलं नव्हतं या मशीनची एवढी किंमत येईल म्हणून. तर आता विनोदकडे तो पैसे देतो तर विनोद पैसे लगेच मोजू लागतो. त्यानंतर हे मशीन घेऊन जा असं गायत्री म्हणते. त्याच वेळी आता रणजित हो असं म्हणतो. मानसी जोरात रणजितवर ओरडते की रणजित असं म्हणून ती त्याच्यासमोर जाते आणि म्हणते की पैशात सगळं काही तुम्ही विकत घेता, तुम्हाला माणसांची किंमत नाही, माणसांच्या भावनासुद्धा तुम्ही आता पैशात विकत घ्यायला लागलात का? आता त्या दोघांची भांडणं पाहून तेजस मनातल्या मनात विचार करतो, या दोघांचा जुळवण्याचा मी प्रयत्न करतो, हे दोघे नको त्या वेळेला समोर आले आहेत आणि भांडतायत असं म्हणून तो डोक्यालाच हात लावतो. इकडे गायत्री म्हणते, उगीच तमाशा नको इथे, तुम्ही काय करा मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करा बाकीचे राहिलेले, मग आता ते मशीनसुद्धा घेऊन जा. मग आता रणजित म्हणतो, 1 मिनिट, त्या म्हणतायत ना ते बरोबर आहे, या मशीनचा एक वेगळा इतिहास आहे आणि या माणसांच्या भावना यांच्याशी या मशीनशी जोडलेल्या आहेत, हे मशीन याच घरात राहणार आहे. मग आता रागातच गायत्री विचारते, जर मशीन तुम्हाला न्यायचं नव्हतं तर मग तुम्ही विकतच का घेतलं? त्यावेळी आता रणजित म्हणतो की नाही, मी जरी मशीन विकत घेतलं असलं तरीही ते याच घरात राहणार आहे, इतर कोणी ते विकत घेण्यापेक्षा आणि घरात शोपीस करण्यापेक्षा या घरात राहिलेलं कधीही चांगलं इतिहासाचा दाखला जतनसुद्धा होईल. आता तेजसला खूपच आनंद होतो. मग आता गायत्री म्हणते, आता व्यवहार होणार नाही, जर असं असेल ना, मशीन न्यायचं नसेल ना तर हा व्यवहारच मोडूयात आपण. तेव्हा रणजित म्हणतो, व्यवहार तर झाला आहे आणि सर्वांसमोर झाला. इकडे तेजस हा तो लकी चार्म हातात घेतो आणि म्हणतो आहे, अजूनही लकी चार्मची चांगलीच पॉवर आहे, या दोघांचं लग्न काहीही करून व्हायलाच हवं आणि ते होणारच असं तो मनातल्या मनात विचार करतो आणि दोघांकडे पाहतो. मग आता इकडे मानसी म्हणते की रणजित थांबा तुम्ही असं म्हणून ती त्याला थँक्यू म्हणते. तेव्हा तो म्हणतो, खरंच का? मग आता ती हो असं म्हणते आणि विनीतला घेऊन लगेच तेथून जाते. आता रणजित तिच्याकडे पाहतच राहतो. तर मग आता तात्यासाहेब तेवढ्यात तेथे येतात आणि धन्यवाद साहेब असं रणजितला म्हणतात. तेव्हा मी तुमच्या मुलासारखाच आहे असं म्हणून रणजित देखील आता तेथून जायला निघतो. तेजस मनातल्या मनात विचार करतो, स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू, तुमचा हा इतिहास कधीच मी मातीमोल कधीही होऊ देणार नाही हा पंतू. त्यानंतर गायत्री आता रागातच तिथून चाललेली असते. तेवढ्यातच तेजस आता तेथे ॲक्टिंग करीत येतो आणि म्हणतो की आता DJ लावा असं म्हणून तो आता खुर्चीवर चढून नाचत असतो, गायत्रीची ॲक्टिंग करत असतो. तेव्हा गायत्रीचा आता राग अनावर होतो. बाकी सर्वजण गायत्रीवर हसत असतात तर तात्या जरा अभिमानानेच तेजसकडे पाहत असतात. मग आता मशीन तर इथेच राहिलं, त्याची बोलीसुद्धा लागली आणि पहा ना किती बोली मोठी लागली असं म्हणून तो गायत्रीला आता चांगलाच धडा शिकवतो. त्यावेळी गायत्री काही बोलत नाही, ती आता आतमध्ये चाललेली असते. तेव्हा आता तेजस म्हणतो, नाही तुम्ही तर इथेच थांबायचं, हे पहा घरातील सर्वांचे हरलेले चेहरे गायत्री वहिनीला पाहायचे होते ना, आता तुम्ही गायत्री वहिनीचा हरलेला चेहरा पहा असं म्हणून तो तिच्यावर हसतो. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आता आनंद असतो. मग आता तो म्हणतो की लुकअप असं म्हणून तो गायत्रीला वर पाहायलाच लावतो. तो म्हणतो, नका पाहू, तुम्ही खालीच पहा, लुकअप आता आम्ही करणार सगळे आणि तुम्ही खाली पाहायचं असं म्हणून तो आता तिची चांगलीच खोड मोडतो. आणि मग नंतर गायत्री पुन्हा मोठ्या झटक्यानेच आतमध्ये चाललेली असते. तेव्हा आता तो म्हणतो, थांबा, अहो तुम्हाला
केक कापायचा होता ना, केक आणला आहे म्हटल्यावर केक तर कापावाच लागेल. चला बरं, असं म्हणून तो आता तिचा जोरात हात पकडतो आणि केक जवळ घेऊन जातो. मग आता तो म्हणतो कापा की केक. ती ऐकतच नाही, ती चिडलेली असते. मग तो जोरातच तिच्यावर जणू खेकसतो. अहो कापा पटकन केक. मग आता ती रागातच लगेच सुरी पकडते. तेजस आता लगेच तिच्याकडून केक कापून घेतो आणि तिला म्हणतो खा हा केक. ती अजून रागात त्याच्याकडे पाहते. तो म्हणतो खा म्हटलंय ना, आणि जर नाही खाल्ला ना तर मग तुमच्या या हरलेल्या चेहऱ्यावर मी केक लावणार. तेव्हा सर्वजण गालातल्या गालात हसतात. मग आता तेजस हा लगेच तिला केक खायला सांगतो आणि मग केक खाऊन झाल्यानंतर ती रागातच तेथून जाते. आता एक केकचा पीस आता तो घेतो आणि तात्यासाहेबांकडे जातो. म्हणतो की घ्या हा, मशीन हे घरातच राहणार. मग आता तात्यासाहेब त्याच्यावर चिडतात आणि आतमध्ये निघून जातात. तेजस मनातल्या मनात विचार करतो, एक दिवस मी असं काम करणार आहे ना, तात्यांना खरंच माझा खूप अभिमान वाटेल. तर इकडे रणजित आता गालातल्या गालात हसतो. त्याला आनंद झालेला असतो, कारण मानसीने त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवून त्याला थँक्यू असं म्हटलेलं असतं. मग आता तो आता गाडीत बसतो. तेवढ्यातच त्याला तेजसचा फोन येतो. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहे. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. अहो बरं झालं तुम्ही नेमकं त्याच वेळी तेथे आलात आणि ते मशीन विकत घेतलंत. मी पै ना पै तुमचं आता देणार आहे. त्यावेळी आता रणजित म्हणतो, नाही, तुम्ही मानसीच्या आणि माझ्या लग्नासाठी जेवढे प्रयत्न करता आहात ना, तेवढे काही कमी आहेत का? तुमच्या डोळ्यात दिसतंय ना आमच्या लग्नासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करतायत ते. त्यावेळी आता तेजस म्हणतो, हो ते तर आहेच, परंतु तुमचं व लकी चार्मचं लग्न होणार हां. तेव्हा रणजित आता गालातल्या गालात हसतो. मग आता तेजस म्हणतो, आणि हे पहा, त्या मशीनचे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. एक ना एक पै मी तुमचा देणार आहे. तेव्हा ठीक आहे असं रणजित म्हणतो आणि मग फोन ठेवतो. त्यावेळी आता त्या गाडीच्या पाठीमागे नेमका विनोद असतो. तो लपून बसलेला असतो आणि सगळं तेजसचं बोलणं ऐकत असतो. इकडे आता विनीत हा रणजितबद्दल सगळं काही शोभाला घरी सांगतो की रणजितने कशाप्रकारे ते मशीन 1,00,000 रुपयाला विकत घेतलं. मग आता खरंच तो मुलगा खूप गुणी आहे, चांगला आहे आणि पैशावालासुद्धा आहे. मी आता मानसीबरोबर बोलतेच. आता मानसी तेथे फ्रेश होऊन येते, तर शोभा लगेच तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, काय गं, एसीची गारगार हवा लागते ना? तेव्हा मानसी म्हणते, हो. मग आता फ्रेश झाल्यानंतर माझी मानसी किती छान दिसते, असं शोभा तिच्या गालावरून हात फिरवत म्हणते. मग आता निधी लगेच म्हणते, काय गं मामी, काय झालं काय तुला? एवढी गोड वागतीये तू. तेव्हा शोभा म्हणते, गप्पा बस गं तू. त्याच वेळी आता हे बघ मानसी, तू सगळं काही मागचं विसरून जा आणि रणजितरावांबरोबर लग्न करायला तयार हो. आता ते सुद्धा माफी मागता येत ना, माघार का घेत नाही सांग बरं, असं म्हणून आता ती जरा चिडते. मग आता मानसी म्हणते, मी विसरणार नाही, त्यांच्यामुळे माझ्या बाबांचा जीव गेला. रणजित बरोबर लग्न कधीही म्हणजे कधीही करणार नाही, एकदा स्पष्टपणे सांगते तुला. मग आता शोभा रागातच म्हणते, का नाही करणार? अगं तुझा माज काही गेला नाही, एवढं घरदार वगैरे सगळं गेलं तरी. विनीत आता शोभाला शांत राहायला सांगतो. तेव्हा तू अजिबात एक शब्द देखील बोलू नकोस, असं रागातच शोभा म्हणते. अरे हिच्या बापाने मला घरातून हाकलवून दिलं, की मी आपल्या घरामध्ये यांना एवढे दिवस झाले थारा दिलाय. मग आता विनीत विचारतो, किती दिवस अजून तू ऐकवून दाखवणार आहेस आता तिला? पुढे आता शोभा खूपच बोलू लागते आणि म्हणते, लग्नामध्ये तेथे तू ते दागिने घालून मिरवत होती तेव्हा तुला काही वाटलं नाही का? अगं तुझ्या बापाने एवढा मोठा खोटेपणा केला आणि काय म्हणे तर खानदानी स्थळ हवंय. त्यांना स्वतःला तरी खानदान होतं का? मग आता मानसीला राग येतो. ती म्हणते की मी अजिबात माझ्या बाबांविरुद्ध एक शब्द देखील ऐकून घेणार नाही. शोभा तिच्या समोर 2 ऑप्शन ठेवते, एक म्हणजे रणजित बरोबर लग्न कर आणि दुसरा म्हणजे हे घर सोडून जा. मग आता काहीही झालं तरी मी रणजित बरोबर लग्न करणार नसल्याचं मानसी तिचा आता निर्णय सांगते. तेव्हा त्या दोघींमधील ते वाद पाहून आता संपदा, निधी त्याचबरोबर विनीतला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर मानसीला आता धक्का देऊन शोभा लगेच रूममध्ये जाते आणि तिच्या बॅगा वगैरे सगळं काही बाहेर फेकून देते. हे पाहताच आता मानसीला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.